नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आहे ना ढोकळा बनवून दाखवणार आहे, स्पंजी मऊ। तर चला आपण रेसिपी। मी तुम्हाला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून फिरवून चांगलं त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातूनच हे करून घेणार आहे, फेटून घेणार आहे। ते बघा मी एक वाटी मी बेसन घेतले, तर अजून अर्धी वाटी घेणार आहे। बघा मी ही एक वाटी घातलेली आहे आणि ही अर्धी वाटी घालून घेते, म्हणजे 1.5 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता मी 4-5 मिरच्या घालते, आपल्या तिखट जसं पाहिजे तसं आपल्याला, ते मी तोडून घालते याच्यामध्ये। 7-8 लसणीच्या पाकळ्या घालते, हे छोटे आहेत म्हणून मी जरा जास्त घालते। 2 चमचे लिंबूचा रस, हे पोहे खातो तेच चमचा घ्यायचा आपण, म्हणजे आपण ताक घालत नाही ना त्याच्यामुळे हे लिंबूचा रस घालून घ्यायचा। आणि 2 चमचे तेल घालते, म्हणजे घशाला आपल्याला चिकटत नाही हा खाताना। आता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं अर्धा चमचा घालते मी, म्हणजे ना खाताना चवीला खूप छान लागतं। आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, म्हणजे जास्त नाही घालायचं, थोडंसं मीठ। तर आता मी 2 चमचे त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे। मीठ जास्त नाही घालायचं, मीठ थोडंसं घालायचं चवीपुरतं। तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे। हे बघा, हळद कलर येण्यासाठी, जास्त नाही घालायची, अर्धा चमचा। तर आता हे मी मिश्रण सर्व मिक्सरला फिरवून घेते। तर ह्याच्यामध्ये आहे ना फिरवताना मी जास्त पाणी नाही घालणार, तर आपण ज्या वाटीने बेसन घेतलेलं होतं ती वाटी 1.5 वाटी बेसन घेतले, तर अर्धी वाटी मी पाणी घालून घेते। आता हे फिरवून घेते मी। ते बघा बॅटर मी सर्व मिक्सरमध्ये फिरवून आता हे पातेल्यात काढून घेतलेलं आहे। तर आता ह्याला मिरची वगैरे आपली बारीक झालेली आहे, लसूण वगैरे, तर आता ह्याला मी चांगलं फिरवून घेते। आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं हिंग घालते आणि 1 पॉकेट इनोचं ते घालून घेते। आणि तोपर्यंत इनो घातल्यावर लगेच आपण मध्ये कुकर गरम करून ठेवलेला आहे आणि आतमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आता हे मी बॅटर ठेवणार आहे। तर इनो घातल्यावर चांगलं हलवून घ्यायचं फेटून। आणि इकडं मी हे बघा, हे भांड्याला आहे ना तेल लावून घेतलंय, ह्याच्यामध्ये मी आता सगळं बॅटर घालून हे बॅटर सर्व मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। हे चांगलं असं 2 मिनिटं फेटून घ्यायचं। हे बघा, ते आता ह्याच्यात घालून घेते मी सर्व। आणि कुकर आपला पहिलाच ठेवायचा आणि पाणी त्याच्यातला शिटी नाही लावायची झाकणाला, आणि पाणी खालचं उकळू द्यायचं, म्हणजे हे बॅटर भांडं ठेवल्या त्याला गरमपणा खालचा लागला पाहिजे, म्हणून पहिलंच कुकर 5 मिनिटं ठेवून हे बॅटर इनो घालायच्या आधीच कुकर ठेवून, किंवा तुम्ही कढईत करत असेल तर कढई ठेवून ते पाणी उकळून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा, म्हणजे तोपर्यंत इकडे हे बॅटर आपलं घालून हे होईल। आणि हे बघा, आता मी कुकरमध्ये हा डबा ठेवून घेते, खाली स्टँड ठेवलंय मी, ते याच्यामध्ये घालते। आणि आता शिट्टी लावत नाही, झाकण नुसतं लावून घेते आणि 15-20 मिनिटं हा मी मीडियम आचेवर वाफवून घेते। ते बघा 15 मिनिटात आपलं तयार झालंय ढोकळा। तर असं म्हणजे चिकट नाहीये, म्हणजे झाला व्यवस्थित। तर मी याची आता कडा असं हे करून
असं बघते म्हणजे व्यवस्थित झालंय. तर आता मी एका ताटात काढून घेते. ते बघा याच्यामध्ये काढून घेतलं मी. तर चांगला मऊसूत झालेला आहे स्पंज सारखा. हे बघा. तर मी याच्यावर आता फोडणी देऊन हिरव्या मिरच्या, जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून घेते. ते बघा मी आता तुकडे पाडून घेते आणि याच्यावरच मग फोडणी देते वरती. हे बघा. ते बघा आता मी इकडं तेल गरम करत ठेवलं. याच्यामध्ये आता मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडू देते. कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. थोडीशी साखर घालते. गॅस बंद करते. थोडंसं विरघळायला देते साखर. ते आपलं हे तडका दिला मी आता ढोकळ्याला. थोडीशी कोथिंबीर वरून घालून घ्यायची. हे बघा तयार झालाय ढोकळा. ते बघा तुम्हाला दाखवते मी. पीस व्यवस्थित झालेले आहेत आणि चांगलं फुगून आलेलं आहे. हे बघा स्पंजी झालेलं आहे चांगला. हे बघा. तर आता तुम्ही नक्की करून बघा. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना आता सर्व करून दाखवते तुम्हाला. ते बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.